मी आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. कोणीही न बनवलेली एकदम वेगळी भाजी आहे ही. वांग बटाट्याची हिरवी भाजी मिरची घालून बनवलेली, एकदम कमी वेळेत बनणारी आणि सोपे इन्ग्रेडियंट्स असणारी ही भाजी आहे. कमी वस्तूंनी बनलेली. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. पॅन मध्ये तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता जिरे घालूया. जिरे इथे मी 2 चमचे घेतलेले आहेत. जास्त जिरे घेतलेले आहेत. या भाजीसाठी आपल्याला जिरे जास्त लागणार आहेत. भाजीमध्ये वस्तू कमी आहेत, खूप कमी घातलेले आहेत, पण मी जसं दाखवलेलं आहे ना त्याचप्रमाणे जर तुम्ही बनवलात ना ही भाजी तर खूप अप्रतिम भाजी होते. लसूण 8-9 पाकळ्या लसूण मी चिरून घेतलेला आहे. चेचून सुद्धा घेऊ शकताय. आणि आता हे छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्या 8-10 हिरव्या मिरच्या आहेत. मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकताय, बारीकही चिरू शकताय. आता हिंग टाकूया. मी नेहमी सांगत असते वांग्याची भाजी बनवायची आहे तर हिंग हवं त्याच्यामध्ये. आणि हळद अर्धा चमचा. आणि शेंगदाणे, हे कच्चे शेंगदाणे आहेत. 3 चमचे कच्चे शेंगदाणे घेतलेत मी. आता हे तेलामध्ये आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हे जास्त जिरे जास्त लसूण जो आपण वापरला आहे ना, तुम्ही हे असाच वापरा, याच क्वांटिटी मध्ये वापरा. आणि जो हा सुगंध येईल ना तो मला प्लीज कमेंट मध्ये सांगा की तुमची सुद्धा भाजी कशी बनली आहे ती. शेंगदाणे सुद्धा आपले भाजलेले आहेत. आता आपण बटाटा घालूया आणि वांगी. थोडे बारीकच फोड्या करायचे, जास्त मोठ्या मोठ्या नाही करायचे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करून घेते. आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे मिक्स करून घेते. खूप कमी वेळेत बनते ही भाजी आणि खूप इन्ग्रेडियंट सुद्धा खूप कमी आहेत, पण चवीला अप्रतिम लागते ही भाजी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला सांगा कशी झाली आहे ती. आता याला थोडा वेळ आपण झाकण ठेवायचं आहे आणि वाफ सुटू द्यायची थोडी, म्हणजे मीठ वगैरे सगळं आपल्या वांगे बटाट्याला लागलं जाईल. जास्त नाही, 5-7 मिनिटांनंतर ना मी झाकण काढते. खूप छान वाफलेली आहे आपली भाजी. आपण याच्यात आता गरम पाणी घालूया. पाणी गरमच घालायचं आहे, थंड पाणी नाही घालायचं, नाहीतर वांग शिजणार नाही बरोबर. 1 ग्लास एवढं पाणी मी गरम करून घातलेलं आहे. आणि आता याला पुन्हा आपण ढाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता याला 10-12 मिनिटं तरी लागणार आहेत शिजायला. खूप छान उकळी दिसते. हे बघा, वांग बटाटा शिजलेला आहे आपला. आता मिक्स करून घेते. आणि याची चव जर वाढणार असेल भाजीची कशामुळे, तर ते आपण हे वांग आणि बटाटा मॅश करून घ्यायचा आहे. मॅशरने मी मॅश करून घेते. म्हणजे 50% आपण याला मॅश करून घ्यायचं आहे. पुन्हा ढाकण लावून थोडा वेळ शिजवले. मॅश करून झाल्यावर हे बघा आपली भाजी तयार आहे. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूपच अप्रतिम भाजी आहे ही. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.